नमस्कार मित्रांनो. तर आज आपण जे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी JEE आणि CA ची एक्झाम होणार आहे 7 आणि 8 तारखेला. तर त्यासाठी आपण एकदम स्ट्रॅटर्जी कशी असावी किंवा काय केलं पाहिजे आपण हे लास्टच्या 15 दिवसात हे आपण बघणार आहे, जेणेकरून आपल्याला जे हा सिलेबस आहे किंवा आपल्याला चांगले मार्क काढून आपण ती एक्झाममध्ये सिलेक्ट होऊ शकतो. तर काय आपलं पहिले तर आपण काय करू, एक्झाम पॅटर्न बघू, म्हणजे जेणेकरून आपल्याला समजता येईल की त्याच्यासाठी अप्रोच कसा राहिला पाहिजे आपला. तर पहिली गोष्ट म्हणजे काय की त्याला सिलेबस काय आहे, मराठी, इंग्लिश आहे, जी के, त्यानंतर रिझनिंग, त्यानंतर पुढे टेक्निकल. हे म्हणजे 60-40चा पॅटर्न आहे. काय तर 60-40चा पॅटर्न म्हणजे 60 नॉन टेक्निकल, 40 टेक्निकल असा पॅटर्न आहे. तर हे पॅटर्न आपण आधी पण बघितलेलं आहे. आणि ही जी महानगरपालिकेची भरती आहे ना, ती IBPS घेते. तर त्यामुळे काय की आपण मागचे जे एक्झाम झाले, जसं की MJP झाली, PMC झाली, त्यानंतर भूमी अभिलेख झाली, त्यानंतर महाट्रान्सको झाली. तर ह्या ज्या एक्झाम आहेत त्या IBPSने घेतलेल्या होत्या. म्हणून आता ही जी एक्झाम आहे याचा पॅटर्न आपल्याला बऱ्यापैकी समजून गेलेला आहे कसा राहतो. तरी जर नाही समजलं असेल किंवा काय करावं तुम्हाला जर हे कळत नसेल, तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रांनो, की बघा आपण काय केलं पाहिजे. तर आता हा पॅटर्न आहे आपला. त्याच्यात आता मराठी, इंग्लिश किंवा GKसाठी कसा स्टडी करावा तर आपण हे पुढं बघणार आहेत मित्रांनो. तर पहिले आपण काय करू की कॉम्पिटिशन बघून घेऊ की कॉम्पिटिशन किती आहे. तर आता JEEची जी पोस्ट आहे आपली, JEEची पोस्टला SCसाठी 3 जागा आहेत, त्यानंतर ST 3, 1, 0, 2 अशा सगळ्यांच्या जागा आहेत एवढ्या. टोटल 32 जागा आलेल्या आहेत. आणि ऑनलाईन परीक्षेसाठी किती फॉर्म आलेले आहेत हे पण आपल्याला ते एक म्हणजे ऑनलाईन RTIद्वारे समजलेलं आहे की किती आलेले आहेत. SCसाठी 2107, 816, 643, 574 हे टोटल एवढे फॉर्म आलेले आहेत. आणि इथून आपण एका जागेसाठी कॉम्पिटिशन किती हे काढू शकतो. आता ही कॉम्पिटिशन ही आपण डायरेक्ट जागासाठी काढतोय, पण समजून घ्या मध्ये काय असतं की जनरलसाठी वेगवेगळ्या जागा असतात. म्हणजे 3 जागा इथं असतील तरी जनरलला एखादी जागा असू शकते, कारण हॉरिझॉन्टल रिझर्वेशनमध्ये येऊ शकते. तर मग ही कॉम्पिटिशन तिथं अजून वाढू शकते. तर कसं, आता ही इथं SCसाठी एक जागेसाठी 702, परंतु कॉम्पिटिशन STचे 272. म्हणजे कॉम्पिटिशन आपण अराऊंड बघायला गेलो ना, तर एक जागेसाठी 400 मुलांची कॉम्पिटिशन तरी ॲव्हरेजली आहे. तर आता ह्या एवढी कॉम्पिटिशन असून आपण सिलेक्ट कसं व्हायचं, ही काय नाही. ही कॉम्पिटिशन आपल्याला माहिती आहे किती कॉम्पिटिशन असेल. तर ही याच्यातले बरेचसे पोरांनी टाईमपास म्हणून फॉर्म भरला असेल, तर मग हे 400 न पकडता आपण जर आपल्या कॉम्पिटिशनमधले पोरं बघायला गेले तर ते 100च्या आसपासच असू शकत आहे. आणि मला तर वाटतं 100 तर नाही, 50च पोरं नीट एकदम प्रॉपर चांगला अभ्यास करून जाणारे पोरं असतील त्याच्यातला आपण एक सिलेक्ट होणार आहे. पण ह्यासाठी एकदम चांगली स्ट्रॅटर्जी बनवली, चांगला हे 15 दिवसाचं युटिलायझेशन केलं तरच आपण सिलेक्ट होऊ शकू या एक्झामसाठी. तर चला आपण बघूया. आणि आता हे JEEसाठी बघितलं आपण, CAसाठी पण आपल्याजवळ लिस्ट आलेली आहे. तर CAसाठी पण ही आपल्याजवळ आहे की 24 जागा आहेत. टोटल 24 जागामध्ये SC STसाठी टोटल हे आपल्याला दिलेलं आहे. आणि टोटल जे आता ऑनलाईन फॉर्म पण इथं आलेले आहेत. आणि एका जागेसाठी आपल्याला कॉम्पिटिशन किती आहे की इथं SCसाठी 671. हे असं नाही की तुम्हाला डिमोटिवेट करायचं आहे मला की किती म्हणजे एका जागेसाठी किती फॉर्म आलेले आहेत भाऊ. पण हे कसं आहे की ही एक आता तुमच्या डोक्यात राहिले ना की एवढी कॉम्पिटिशन आहे, तर तुम्ही तुमचा परफॉर्मन्सवरती लक्ष देऊ शकताय. तुम्ही हे नीट प्रकारे करू शकताय सगळं. तर मग चला आपण काय करू की स्ट्रॅटर्जीकडे जाऊया. तुम्हाला तुमच्या चुका ह्या टाळाव्या लागतील. तर आता फर्स्ट काय, मराठी. आता मराठी जेव्हा आपण बघतो, मराठीचा हा ऑफिशियल नाही आहे सिलेबस, पण ठीक आहे, हा सिलेबस मोस्ट ऑफली आपण बघितलेला आहे. काय की हा जो असतो हा सिलेबस IBPSचा म्हणजे इथूनच टाकते IBPS. आणि मराठी जे असते IBPS पॅटर्नला ते बऱ्यापैकी काही म्हणजे त्याची लेवल जी आहे ना ती सोपीच असते. म्हणजे एवढी काही लेवल राहत नाही त्याची. म्हणजे 10 क्वेश्चन आले तर 10पैकी 10 आपण करेक्ट देऊ शकतो आहे, किंवा ॲटलिस्ट 9 तरी देऊ शकतो. पण 9, 10 किंवा 8पेक्षा खाली आपण यायलाच नको. जर सिलेक्ट व्हायचं असेल तर मला असं वाटतं की 9 किंवा 10 आपण करेक्ट केलेच पाहिजे. तर ते कसं करेक्ट करायचं, तर याचं काही नाही एवढं. याच्यात आपण काय करू शकतो की वाक्यशुद्धी आणि वाक्यरचना याच्यावरती बरेचसे क्वेश्चन येतात याच्यात. तर हे तुम्ही काय हे ऑन द स्पॉट तुम्ही टॅकल करू शकता. जसं की आपली डेलीची जी मराठीची बोलण्याची पद्धत आहे त्याच्याने आपल्याला लगेच क्लिक होऊन जातं की अरे हे वाक्यात काहीतरी चुकीचं आहे, हे वाक्य म्हणजे बरोबर दिसत नाही. हे तुम्ही सहज टॅकल करू शकता. समानार्थी विरुद्ध खरा गोंधळ विद्यार्थ्यांचा इथंच उडतो. काही समानार्थी विरुद्धार्थी शब्दामध्ये बरेचसे दोन ऑप्शनमध्ये पोरं कन्फ्यूज होतात की अरे यार हे पण ऑप्शन बरोबर दिसतं, हे पण ऑप्शन बरोबर दिसतं, आणि काही समानार्थी विरुद्धार्थी शब्द आपल्याला माहीत राहत नाही. आणि हे मला तर वाटतं इथं टाईमपास केला पण नाही पाहिजे पोरांनी. जे कॉमन समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत ना हे त्यांनी बघून घेतले पाहिजे फक्त. आणि बाकीचे जे शब्द आहेत ते त्यांनी काय नाही ते केलं नाही पाहिजे, कारण खूप वास्ट आहेत ते.
तर ते करण्यापेक्षा त्यांनी काय केलं पाहिजे की बाकीचे जे लिमिटेड सिलेबस आहे त्याच्याकडे गेले पाहिजे. जसं की पुढं बघायला गेलं तर काळ, प्रयोग किंवा संधी, समास संधी आणि समास तर ते TCSमध्ये पडतं, IBPSमध्ये पडत नाही. पण मला असं वाटतं की मराठीचा अभ्यास करणं जादा गरजेचं वाटत नाही मला. मराठीमध्ये फक्त समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द जे की कॉमन आहेत ते वाचावे, म्हणी आणि वाक्यप्रचार वाचावेत. त्यानंतर शब्दसमूह वाचून घ्यावेत जे कॉमन आहेत, जादा डीपमध्ये जायचं नाही. नॉर्मलच मराठीला स्ट्रॅटर्जी कशी असावी आपली की टाईम हा मराठीला काय दिला पाहिजे, टाईम हा कमी दिला पाहिजे, पण आउटपुट हा मॅक्सिमम काढून घेतला पाहिजे. कारण मराठी IBPSला एवढं अवघड येत नाही, म्हणून मराठीसाठी स्ट्रॅटर्जी जादा डीप करून फायदा नाही. म्हणजे इझी ठेवलं पाहिजे आपण सगळ्या ह्या गोष्टी मराठीसाठी. पण खरा गेम असतो आपल्या इंग्लिशमध्ये. तर इंग्लिश काय करतं आहे, इंग्लिश IBPSचं इंग्लिश थोडं नॉर्मली अवघड असतं आहे. म्हणजे जर अवघड कसं म्हणतो आहे मी की आपल्याला एरर डिटेक्ट करण्या लय अवघड म्हणजे होतं आहे. एररच डिटेक्ट होत नाही लवकर की सेंटेन्समध्ये एरर कुठं आहे, तर सेंटेन्समध्ये एरर कुठे हेच आपल्याला समजत नाही. तर हे सेंटेन्स आपल्याला जर काढायचे असतील तर आपल्याला इंग्लिशचे रूल्स बघावे लागतील पहिले की इंग्लिशमध्ये रूल कसे आहेत. म्हणजे सेंटेन्स फॉर्मेशनचे जे रूल्स आहेत, कुठं कंजंक्शन वापरलं पाहिजे, कुठं ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब जे ते बरोबर आले पाहिजे, किंवा काळ जो आपला आहे टेन्सेस ते बरोबर आहेत का नाही. बऱ्यापैकी मला तर वाटतं की 80 to 90% ना, 80 to 90% जे तर ते जे सेंटेन्स आहेत त्याच्यात टेन्सेसचाच खेळ असतो खरा. तर टेन्सेसचा खेळ असतो आणि तिथंच बऱ्याचशा चुका असतात. तर पहिले हे बघावं, टेन्स नसतील तर मग बाकीच्या गोष्टीकडे गेलं पाहिजे. तर आणि सेकंड असे फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर रीडिंग कॉम्प्रेशन, हे सगळ्या गोष्टी असतात. पण याच्यात मेनली हे वरच्या 4-5 गोष्टी फोकस केल्या पाहिजे. म्हणजे एरर डिटेक्शन झालं, फिल इन द ब्लँक्स, त्यानंतर रीडिंग कॉम्प्रेशन एखादा पॅरेग्राफ वगैरे असेल, त्यानंतर वॉकॅबलरी आहे आणि क्लोज टेस्ट आहे. हे महत्त्वाचे आहेत. आणि हे खालचे मायनर आहेत. हे आता आर्टिकल्स आणि प्रिपोजिशन हे कसं आहे की यांच्यात अभ्यास करायचाच आहे आर्टिकलचा किंवा प्रिपोजिशनचा. पण लास्टचे आता 15 दिवस उरलेले आहेत, कॉमन गोष्टी आहेत याच्या रूल्सच्या, ते बघितले पाहिजे. फक्त एवढं जादा डीप जाण्याचं टेन्सेस बघून घेतले पाहिजे की टेन्सेस कसे आहेत. कारण टेन्सेसचा फायदा इथं होतो जे, पण वरती पण एरर डिटेक्शनमध्ये जादा होतो आहे. त्यानंतर पॅसिव्ह आता पॅसिव्ह आणि ॲक्टिव्ह व्हॉईस यायला लागलेले आहेत जे की अगोदर येत नव्हते, आता परत यायला लागलेले आहेत. जे की 2022-23च्या आसपास चालू, म्हणजे त्यांचा ट्रेंड होता ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस, त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच. पण आता ते मध्यंतरी बंद झाले होते, पण आता परत चालू केलेले आहेत. म्हणून ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉईस हे सोपा टॉपिक आहे, इझिली टॅकल होऊ शकतो, मार्क आपल्याला इथं इझी भेटतात. तर हे एक वेळेत बघून घ्या, जादा काही डीपमध्ये जाऊ नका. 1-1.5 तासात हे फक्त एक लुकआउट करून टाका बस. त्यानंतर पुढे बघायला गेलं तर आता मी काय सांगणार की पुढची स्ट्रॅटर्जी ती म्हणजे GH-GKसाठी. आता GH-GKसाठी काय केलं पाहिजे की GH-GK आता IBPSचं तर खूप अवघड आहे. IBPS कुठलं GH-GK टाकते ते त्यांना माहीत नाही. पण आता आपण कसं आहे की याचा अभ्यास कसा केला पाहिजे, तर मला असं वाटतं की नॉर्मल ज्या गोष्टी आहेत जसं की पॉलिटी, त्यानंतर हिस्ट्री, त्यानंतर जॉग्रफी, यांच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे ज्या स्टॅटिक गोष्टी, आणि मेन म्हणजे स्टॅटिक गोष्टी कशा की ज्या फेमस आहेत त्या गोष्टी तुम्ही बघा. पॉलिटीमध्ये मूलभूत हक्क वगैरे बघून टाका. त्यानंतर काही मूलभूत म्हणजे मेन अमेंडमेंट असतील ते बघा. हिस्ट्रीमध्ये पण नॉर्मली फक्त आधुनिक भारताचा इतिहासच बघा. पण ते प्राचीनमधले पण क्वेश्चन टाकायला लागलेले आहेत आता बरेचसे. आता एक भूमी अभिलेखच्या वेळेस चंद्रगुप्त मौर्याचा क्वेश्चन टाकला होता. त्यानंतर आता PMCच्या वेळेस त्यांनी याचा क्वेश्चन टाकला होता, कुठलं साम्राज्य होतं ते, गुप्त साम्राज्यामधला क्वेश्चन टाकला होता. तर प्राचीन आणि मध्ययुगीन हे दोन्ही याच्यावरती क्वेश्चन येतात. पण असं आहे की याचा एक क्वेश्चन येतो आणि आपल्याला खूप डीप वाचावं लागतं. म्हणून फक्त वरच्यावरती हे प्राचीन आणि मध्ययुगीन करून जा. कारण GHची स्ट्रॅटर्जी माझ्या अकॉर्डिंग कशी असली पाहिजे की नॉर्मली करंट अफेअर्सवरती आपण थोडं फोकस केलं पाहिजे याच्यात. कारण IBPS ही करंट अफेअर्स थोडं जादा टाकते बाकीच्या टॉपिक्सपेक्षा. जसं TCS तर डिफाईन असतो की ते पॉलिटी टाकतीलच आणि हिस्ट्री टाकतीलच, तसं IBPSचं काही डिफाईन नसते. ते एक तर टाकू पण शकतात आणि एक तर नाही पण टाकू शकत, म्हणून त्यांचं काही फिक्स राहत नाही. म्हणून हे टॉपिक फक्त जस्ट लुकआउट करणं हीच आपली जबाबदारी याच्यात, म्हणजे IBPS पॅटर्नमध्ये. TCS पॅटर्नमध्ये आपण काही नाही की हे थोडं नीट बऱ्यापैकी करून गेलंच पाहिजे. पण मला असं वाटतं की GHमध्ये करंट अफेअर्स आपण चांगलं करून गेलं पाहिजे. मागच्या 1 वर्षाचं किंवा
जादा पण करावं लागतं, पण ठीक आहे. 1 इयरचं आपल्याला बरं प्रॉपर होईल 1 वर्षाचं. ते 1 वर्षाचं करंट अफेअर्स करून गेलं पाहिजे. आणि त्यासोबतच बघायला गेलं तर बाकी राहिलं आपलं ते म्हणजे ह्या गोष्टी ठीक आहे. जी के जे आहे ना आपलं जी के पण आता येतं आहे. IBPS जी केच टाकतं बऱ्यापैकी जनरल नॉलेज. म्हणजे फेमस गोष्टी विचारेल किंवा एखादी जिओग्राफीमध्ये असं क्वेश्चन विचारेल की सपोज गोड्या पाण्याचा सरोवर कुठला आहे सर्वात मोठा किंवा लहान कुठला आहे. म्हणजे लहान मोठ्या गोष्टी लार्ज किंवा स्मॉल याच्यात क्वेश्चन विचारते जी के सपोज. आणि पॉलिटीमध्ये पण आर्टिकल्स जादा विचारतो. तर ही मला वाटते की ही स्ट्रॅटेजी राहिली पाहिजे. म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणायचं म्हणजे काय म्हणायचं आहे मला की पॉलिटी हे जे आहेत ना, हे पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स किंवा करंट अफेअर्स हे जे सब्जेक्ट आहेत ना, याच्यात हे जे सब्जेक्ट हे लाईटली वरच्या वरती बघायचे म्हणजे कॉमन गोष्टी. त्यानंतर करंट अफेअर्स हे नीट बघून जायचं IBPSला. आणि जे आता छत्रपती संभाजीनगर म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे जे आहे हे इथं याच्यावरती पण क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून हा जो टॉपिक आहे याच्याबद्दल थोडी माहिती काढून घ्यायची की संभाजीनगरमध्ये म्हणजे फेमस गोष्टी कुठल्या आहेत. फेमस म्हणजे जसं की आता PMCला त्यांनी विचारलं होतं. PMC मध्ये त्यांनी आपल्याला विचारलं काय विचारलं होतं की PMCला मध्ये त्यांनी हॉस्पिटल्स जे मेन आहेत किंवा जे गार्डन्स मेन आहेत असे ते फेमस स्ट्रीट विचारलेले होते. काही स्टेडियम विचारलेलं होतं. ढोले पाटील स्टेडियम कुठे आहे असं विचारलेलं होतं त्यांनी. तर हे जे आहेत ना हे गोष्टी बघा फक्त जे छत्रपती संभाजीनगरमध्ये फेमस गोष्टी आहेत तर त्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. ते कुठं आहेत प्लेस किंवा तिथं म्हणजे कशासाठी फेमस आहेत ते पण बघून घ्या. तर ह्या गोष्टी त्यानंतर पुढे आपण बघायला गेलं तर आपण पुढे काय सांगू शकतो. पुढे काय सांगू शकतो आपण आता आपल्या टेक्निकलकडे येऊ. टेक्निकल तर मी तुम्हाला याच्यात बेस्ट सांगणार आहे. कारण टेक्निकलसाठीच मला म्हणजे एक IBPSचा जो पॅटर्न आहे तो समजून गेलेला आहे की कसा असू शकतो IBPSचा पॅटर्न. तर ज्याने आता मी MPSCचा पेपर होता माझी मेन्स होती म्हणजे यावेळेस क्वालिफाय झालेलो होतो मी. आणि लेक्चर जे म्हणजे टीचिंग करता करता मी MPSC दिली. तर तेव्हाच PMCचा जो पेपर आहे तो आपला आला आणि तो जो पेपर आहे तो जस्ट मी फक्त देण्यासाठी दिला आहे तो पेपर. पण त्या पेपरमध्ये किंवा IBPSची टेक्निकलची स्ट्रॅटर्जी ती माझ्या लक्षात आल्यामुळे मग मला तिथं 76 आउट ऑफ 80 एवढे मार्क आले. बाकीच्या सेक्शनमध्ये मार्क आले नाहीत कारण बाकीचा अभ्यासच नव्हतं, बाकीचं काही केलेलं नव्हतं. कारण मी ही एक्झामला फोकस केलेलं नव्हतं. म्हणून जे आहे हे एवढं ॲक्युरसी कशी आणावी IBPS पॅटर्नमध्ये म्हणजे 2च चुकले आणि 2 ते पण बाहेरचे क्वेश्चन होते. सपोज एक प्रिस्टेजचा क्वेश्चन होता आणि एक टनलचा काहीतरी क्वेश्चन होता. तर ही एवढी ॲक्युरसी आपण कशी आली पाहिजे टेक्निकलमध्ये IBPS पॅटर्नसाठी. तर याच्यासाठी सिम्पल आहे. म्हणजे मला काय वाटतं की IBPS हे डेटा ओरिएंटेड क्वेश्चन खूप विचारतं. डेटा ओरिएंटेड म्हणजे कसं की सपोज RCC विषयामध्ये तो एक चार्ट आहे आपला की कंडिशन वेगवेगळ्या इथं माइल्ड त्यानंतर मॉडरेट सिव्हर व्हेरी सिव्हर हे सगळे जे कंडिशन आहेत तिथं. तर हे 5 कंडिशन आहेत 1 2 3 4 5. तर इथं त्यांनी वॉटर सिमेंट रेशो किती असावा, त्यानंतर सिमेंट कंटेंट किती असावं, हे PCCसाठी वेगळं त्यानंतर RCCसाठी वेगळं. ह्या स्टेबलवरती IBPS परत क्वेश्चन येतात. म्हणजे हे डेटा बेस्ड क्वेश्चन आहेत. हे कन्सेप्ट बेस्ड आहेत का नाही. तर कन्सेप्ट बेस्ड मी ऑब्झर्व केलं तर TCS विचारते. पण TCS म्हणजे आता MMRDAचा पेपर झाला तर तिथून आपण समजू शकतो की तिथं त्यांनी कन्सेप्ट थोडे जादा टाकले होते. पण जो आपला याचा पेपर आहे IBPS जे फॉलो करतं ते काय करते की डेटा डायरेक्ट टाकते. म्हणजे कुठला क्वेश्चन आणि PYQ याच्यात खूप येतात. खूप येतात IBPS पॅटर्नमध्ये. जे की TCS लँग्वेज तरी बदलवते, ही लँग्वेज पण बदलवत नाही IBPS. डायरेक्ट ॲज इट इज तसे क्वेश्चन. म्हणजे जे आपले यूथ पब्लिकेशनचे मी तुम्हाला जे स्कोर इम्प्रूव्हमेंट जे व्हिडिओ होते त्याच्यात मी सांगितलेलं आहे की यूथ पब्लिकेशनचे MCQ वाचा. तर हे यूथ पब्लिकेशनचे जे MCQ आहेत ना ते ॲज इट इज तसेच. म्हणजे तुम्हाला जर 40 क्वेश्चन येत असतील ना तर 35-36 क्वेश्चनना किंवा मी तर म्हणतो ना 30 क्वेश्चन PYQ डायरेक्ट किंवा त्याच्या आजूबाजूचे आहेत. म्हणजे असं नाही की डायरेक्ट ॲज इट इज आला पण त्याच्या आजूबाजूचे क्वेश्चन आहेत सगळे. 3-4 क्वेश्चन वेगळे वाटू शकतात तुम्हाला 4-5 पण बाकीचे क्वेश्चन तुम्हाला सगळे काय सारखेच दिसतील. तर मग हे तुम्ही डेटा पाठ करायला चालू करा.
म्हणजे जो आपला आधी राहिलेले 15 दिवस आहेत आणि कोणाला खरंच एक पॅशनच आहे किंवा एक त्यांनीच ठरवूनच घेतले की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये पोस्ट काढायची, तर त्याच्यासाठी मी हेच सांगेन की त्यांनी जो डेटा आहे तो डायरेक्ट काय करा, त्याने पाठ करून घ्या.